जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय महाराज श्रीमद भागवत पुराणामध्ये राजा यदूला उपदेश करताना ज्या गोष्टी सांगतायत त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करतोय. ते चिंतन करत असताना त्यांनी वापरलेल्या एका शब्दावर आपण चिंतनाला आरंभ केलेला होता. मधु हा शब्दाचा अर्थ जहाती असा संस्कृत मध्ये त्याच्या मागे क्रियापद आहे. काढून घेणारा, चोरून घेणारा असा आपण अर्थ करता येऊ शकतो आणि तो लागू पडतो त्याला. आणि म्हणून जसं मध काढून घेणारा या अर्थाने आपण भुंग्याचं वर्णन केलं किंवा काढून गेलेल्या मकरंदाच्या माध्यमातून मधाची निर्मिती करणाऱ्या मधमाशीचं वर्णन केलं, तसं मी आपल्याला केवळ उल्लेख केला होता की आमचे गुरु महाराज ज्यावेळी भागवत पुराणावर निरूपण करायचे त्यावेळी ते मधमाशीच्या सोबत तो मध काढून घेणारा माणूस असा पण त्याचा अर्थ आपल्या समोर ठेवायचे. आणि मधु या शब्दाचा तो अर्थ तयार होतो. मध काढून घेणारा, मध चोरून घेणारा अशा अर्थाने वापरला तरी तो मध काढून घेणारा जो मनुष्य आहे त्याला मधु हा शब्द लागू पडतो. कशा करता त्याचा विचार करायचा लक्षात घ्या. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पैलूंनी आपण हा संवाद समजून घेतोय. तो संवाद समजून घेत असताना जसं सगळ्याच संस्कृत प्रेमी लोकांसाठी हा उपलब्ध आहे तशाच पद्धतीने याचा मूळ हिशोब विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये हा विषय म्हणून समाविष्ट केलेला आहे. ज्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मी प्राध्यापक म्हणून काम करतो त्या विद्यापीठामध्ये संस्कृत अभ्यासक्रम मंडळाने हा अभ्यासक्रम सादर केला. कोणत्या नावाने? जे वर आपण शीर्षक पाहतोय, भारतीय स्वयं शिक्षा पद्धती. कारण सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दृष्टीने जो विषय आलेला आहे त्यामध्ये भारतीय शिक्षण पद्धती, भारतीय ज्ञान पद्धती यावर फार मोठं चिंतन सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मग तो करत असताना भारताची शिक्षण पद्धती कशी आहे, ती कशी स्वयंशिक्षा पद्धतीने आहे आणि मग प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये त्यावर काय चिंतन आलेलं आहे या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्यासाठी तो विद्यापीठाला सादर केलेला आहे. त्यात दुसरा पैलू सांगितलेला आहे गुणग्रहणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास. कशासाठी हा अभ्यास आहे? उद्दिष्ट काय याचं की वेगवेगळ्या प्रकारचे गुण आपण ग्रहण करायचे आणि त्या ग्रहण केलेल्या गुणांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास करायचा. काय काय शिकायचंय? जेव्हा भारतीय शिक्षण पद्धती आपण शब्द वापरतो किंवा भारतीय ज्ञान पद्धती शब्द वापरतो व्यापक रीतीने त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे 14 विद्या 64 कला. आपल्याला 14 विद्या शिकायच्या आहेत, 64 कला शिकायच्या आहेत. पण प्रश्न महत्वाचा आहे, हे एवढं कधी शिकणं होणार? अशक्य कोटीतली गोष्ट आहे. एक कला सुद्धा, विद्याचा वेगळा विषय सोडून द्या, एक कला जरी शिकायला बसलो आपण तरी आयुष्य कमी पडेल. इतकी व्यापकता त्या कलेची आहे. त्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, इतके वेगवेगळे पैलू, इतके वेगवेगळे प्रकार उपप्रकार आहेत की एक कला सुद्धा, नुसतं संगीत आयुष्य संपेल, संगीत नाही संपणार. नुसती नृत्य कला, नुसती कोणतीही वादन कला आपल्याला आयुष्यभर पुरेल इतके अलौकिक प्रकार त्यामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. मग हे सगळं कसं शिकायचं? एका जन्मात तर शक्य नाहीये, पण शिकायला तर सांगितलेलं आहे. मग काय करायचं? नेमकी तीच भूमिका आपल्याला या पद्धतीतून समजून घ्यायची आहे. गुणग्रहणाची जी पद्धती आहे त्या पद्धतीतला एक पैलू म्हणून मुद्दाम, आणि म्हणून हा मधु हा शब्दाचा मध काढून घेणारा माणूस हा जो अर्थ आहे ना तो आपण मुद्दाम समजून घेणार आहोत. कशा अर्थाने? पहिल्यांदा त्याची प्रक्रिया समजून घेऊ. काय करतो तो? मधमाशी मध गोळा करते, ती वेगवेगळ्या फुलांवर फिरते, तिथला मकरंद गोळा करते. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला लक्षात येईल, जगातला एक अद्वितीय पदार्थ आहे मध. कारण तो एकमेव असा पदार्थ आहे जो उष्टा सुद्धा चालतो. सामान्यतः नियम असा असतो, आपल्याकडे सहज प्रवृत्ती असते की आपण कोणाचं उष्ट खात नाही. कोणी तोंड लावलेलं किंवा तोंडातून काढलेलं तर कसंच खात नाही. म्हणजे तोंडात असलेलं किंवा त्याचे उष्टे हात लागलेलं ते सुद्धा आपण खात नाही. आणि इथं तर तोंडातून काढलेलं जे आहे
ते खाल्ल्या जाणार आहे. का तर मधमाशी ते मकरंद गोळा करून आणते, त्याच्यावर स्वतःच्या शरीरातले काही स्राव सोडते आणि त्यातून मध तयार होत असतो. वेगळ्या अर्थाने तिने तो आणून तिथे उष्टा टाकलेला आहे, पण तोही चालतो. केव्हा? सामान्य माणसाच्या हिशोबात सोडून द्या, भगवंताच्या पूजेत सुद्धा चालतो. भगवंताला सुद्धा प्रिय असणारी वस्तू म्हणून मान्य आहे. आयुर्वेदाने त्याचा विचार केला. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा इतका विचार केलेला आहे ना, की मधमाशी कोणत्या प्रकारची आहे आणि त्याच्याही पलीकडे तिने कोणत्या झाडावर पोळं बांधलेलं आहे त्याच्यानुसार गुणधर्म मधाचे बदलतात. किती अद्भुत रचना आहे, लक्षात घ्या. त्या झाडाचा, त्या वनस्पतींचा ज्या बागेमध्ये तयार केलेला आहे, त्या बागेत कोणत्या प्रकारचे फळझाडं, कोणत्या प्रकारचे फुलझाडं आहेत, त्याचा सुद्धा आयुर्वेदिक विषय त्या मधात संक्रमित होतो. म्हणून कोणत्या प्रकारचा मध याचा सुद्धा विचार तुमच्या माझ्याकडे आयुर्वेद शास्त्राने केला. अत्यंत संपन्न पद्धतीने, अत्यंत वेगवेगळ्या पैलूंचा विचार करत तुमची माझी संस्कृती सांगते. आपण समजून घेत नाही, ही पंचायत आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी आजकाल तयार स्वरूपात मिळतात, पण त्या सगळ्याच्या मागे इतकं चिंतनही आहे, हे या निमित्ताने आपल्या समोर ठेवायचं आहे. लक्षात घ्या, ती मधमाशी असा गोळा करते आणि मग तो मध काढून घेणारा काय करतो? त्याचं उत्तर काल सांगितलं तसं, तिचाही वेळ पडला तर विनाश करून तो सगळा मध आयता गोळा करतो, आपोआप ताब्यात घेतो. अर्थात नाईलाज आहे, असं कोणाची गोष्ट काढून घेणे हे इतर वेळा अनैतिक असू शकतं नव्हे, असेच प्रश्न नाही बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत, पण मधाच्या बाबतीत नाईलाज आहे. कारण माणसाला तो तयारच करता येत नाही. ती तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती मधमाशी जवळच असल्यामुळे फक्त त्यातल्या त्यात नैतिकतेचा विषय कोणता असायला पाहिजे, तर तिथे जाळ करण्याच्या ऐवजी धूर करणे, त्यांना पळवून लावणे आणि मध गोळा करणे हे बरोबर आहे. झटकण्यामध्ये त्यांना न मरू देता अहिंसया हा शब्द जसा आपण वापरला, की जसं ते हिंसा न करता गोळा करतात, तसं हिंसा न करता त्यांच्यापासून मध गोळा करणे यात काही वाईट आहे अशातला भाग नाही. कारण तो नाईलाज आहे, माणूस तयार करू शकत नाही म्हणून त्याला परवानगी मानता येईल, पण बाकी जागी मानता येईल का? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे कोणाचं द्रव्य, कोणाची संपत्ती, कोणाच्या वस्तू या अशा प्रकारे घेणं याला परवानगी नाही. हा हिशोब व्यवस्थित समजून घ्या. मग कुठल्याही गोष्टीला जो विवेक असायला पाहिजे, हे जे सूत्र आपण कायम पाहतोय ना, ते इथं ठेवायचंय. मध गोळा करणारा आयती गोष्ट घेतो, पण हा विषय फक्त मधापुरता मान्य आहे, बाकी पदार्थांना असा मान्य नाही. उरलेल्यांनी त्याच्या मेहनतीने तयार केलेलं तुम्ही आयतं खाणे हा अपेक्षित नाहीये. म्हणून आपल्याकडे वेदामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश केले, त्यात एक सांगितलंय, मी इतरांच्या मेहनतीने तयार झालेलं खाणार नाही. या वाक्याचा अर्थ मी स्वतः मेहनत केल्याशिवाय ते ग्रहण करणार नाही. विकत घेऊन खावं, आयतं उचलून खाणे नाही, चोरून खाणे नाही, या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. मधाच्या बाबतीत जसं म्हटलं तसं नाईलाज म्हणून ते आहे, पण लक्षात घ्या, इतर बाबतीत नसलं पाहिजे हेही सोबत शिकायचंय. आणि जर समजा असेल, कारण जर समजा कोणाकडून बाकी काही घ्यायचं नसेल, तर मग याला गुरु करण्याची गरज काय? पण लक्षात घ्या, गुरु करण्याच्या मागची आणखीन एक भूमिका आहे. कारण शिक्षणाची जी रचना आपण समजून घेतोय, प्रत्येक गोष्टीतून आपल्या उपयोगी काहीतरी समजून घेणे, ही जी शिक्षणाची मूळ सूत्र रचना आपण पाहतोय, त्यात ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणत्या अर्थाने? जसा मध गोळा करणारा इतरांच्या मेहनतीवर, म्हणजे मधमाशांच्या मेहनतीवर, मेहनत त्यांनी नाही केली, मेहनत मधमाशांनी केली, मध याला प्राप्त झाला. मध शब्दाचा अर्थ इथे आहे आनंद प्राप्त झाला, सुख त्यातलं जे आहे ते याला प्राप्त झालं. आणि मग इतरांच्या मेहनतीवर आपण सुख प्राप्त करणे हा जो भाव आहे ना, तो स्वीकार्ह असू शकतो. कोणत्या अर्थाने? वस्तू नाही घ्यायच्या आहेत, पण इतरांच्या मेहनतीवर, याचा अर्थ त्यांनी जे सगळे परिश्रम केले त्या परिश्रमाच्या आधारे त्यांना जे अनुभव आले, त्या आधारे त्यांचं जे विकसन झालं, त्या विकसनाकडे पाहून आपण विकसित होणे ही गोष्ट घेता येऊ शकते. आणि म्हणून तो मधु हा जो आहे तो आपल्यासाठी गुरु आहे. कोणत्या अर्थाने? या अर्थाने, कारण प्रत्येक गोष्ट, मगाशी जसं मी आपल्याला सांगितलं, 14 विद्या 64 कलांचा अभ्यास आहे, सामान्य आयुष्य आहे आपलं.
मोजकं आयुष्य आहे, त्यातले सुरुवातीचे 15-20 वर्ष लक्षात न राहणारेच असतात. त्यानंतर आणि लक्षात न राहणारे असतात. याच्यात आणखीन पुढचा विषय, या सगळ्या कथा का सांगितल्या या निमित्ताने अनुषंगिकरित्या आपल्याला सांगतो. लक्षात ठेवा, आपल्यापैकी जे कोणी किमान 12वीच्या वरती शिकलेले आहेत त्यांना एक सहज प्रश्न विचारतो. जरा आपला 8वीच्या मराठीचा पुस्तकाचा विचार आठवा, म्हणजे 8वीचं मराठीचं पुस्तक आठवा आणि त्यातल्या पहिल्या धड्याचं फक्त शीर्षक सांगा. मी धडा नाही विचारत आहे, फक्त धड्याचं शीर्षक आठवतं का? नाही आठवत. का नाही आठवत? का? कारण त्याचं उत्तर आहे, भारताने शिक्षणाचा जो विचार केलाय ना तो तिथे नाहीये. तिथे आपल्याला फक्त धडा वाचा, पाठ करा, अभ्यास करा, उत्तर लिहून मोकळे व्हा, हीच भूमिका आलेली होती. भारत तसा नाही शिकवत. भारताची शिक्षण पद्धती ही कथात्मक पद्धती आहे आणि ती कथात्मक पद्धती या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणत्या पद्धतीने? आपल्याकडे पंचतंत्रासारखे ग्रंथ आहेत, आपल्याकडे हितोपदेशासारखे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांमध्ये गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि गंमत अशी आहे की धडा आठवतो की नाही माहित नाही, गोष्ट आठवते. 15व्या वर्षी 8व्या-9व्या वर्गात या अर्थाने मी म्हणतोय, 14व्या-15व्या वर्षी वाचलेला धडा भलेही आठवत नसेल पण त्याच्याही पूर्वी जवळजवळ 10 वर्ष ऐकलेली गोष्ट आठवते की नाही? सगळ्यांच्या आयुष्यातली. एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं, चिऊचं घर होतं मेणाचं. बरोबर आठवली. का? कारण ती तर काही आपण अभ्यासक्रमात नव्हती तरी आठवली. का आठवली? त्याचं उत्तर आहे, कथांना स्मरणशीलता नावाचा अद्वितीय गुण असतो आणि म्हणून भारतीय शिक्षण पद्धती जी आहे ती कथात्मक शिक्षण पद्धती होती. त्याचं कारण ते आहे, लक्षात घ्या, की गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टींच्या निमित्ताने जे सांगायचंय ते लोकांच्या समोर ठेवायचं. कथा मांडायची आणि कथनीय सांगायचं. ते जे कथनीय असतं ते सहज लक्षात राहतं. त्या दृष्टीने आपल्याकडे गोष्टी सांगितल्या जात होत्या. ती जी पद्धत आहे ना तीच या संवादामध्ये आहे. कारण संवाद ही शेवटी गोष्ट आहे. दत्त महाराज यदूंना कसा कसा उपदेश करतात याची गोष्टच आपण पाहतोय वेगळ्या अर्थाने. ती लक्षात राहते आणि म्हणून या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे वर्णन केले, वेगवेगळ्या तत्वांचे वर्णन केले. कारण नुसता जर उपदेश सांगितला असता तर लक्षात नसता राहिला, पण हे प्राणी लक्षात राहतात. हे पशु आपल्या आजूबाजूला दिसतात. ते जेव्हा जेव्हा दिसतील तेव्हा तेव्हा दत्त महाराजांनी त्यांच्याकडून घेतलेल्या उपदेशाची आठवण येते आणि मग आपल्याला स्वतःच्या पद्धतीने शिकता येतं. आणि मग आता जसं आपण पाहतोय तसे वेगवेगळे अर्थ स्वतःहून शिकता येतात. त्या शब्दांचे तिथे आहेत की नाही? आहेत. त्याच्या पलीकडचा शिकायचा. कारण तेच तर मूळ सूत्र आहे. जसं आपण पहिल्यांदा पृथ्वीच्या वेळा सांगितलं होतं की दत्त महाराजांनी सांगितलेले 2 किंवा 3 गुण जर आपण शिकले तर या संपूर्ण उपक्रमाचा गाभाच आपण हरवून बसणार आहोत. तसं दत्त महाराजांनी 24 गुरु सांगितले, मला ते 2400 करता आले पाहिजे. 24,000 सुद्धा करता येतील. वाक्याचा अर्थ काय आहे? कुठल्याही गोष्टीकडून शिकायचं कसं ते शिकायचं. काय शिकले याची सूची नुसती नाही पाठ करायची, कारण ते पुन्हा पाठांतर झालं तर ते विसरणार आहे. मग 24 सलग गुरु आपल्याला सांगता येतील असं नाही, त्यांच्याकडून शिकलेले 24 तत्व सलग सांगता येतील असं नाही, पण तत्व ग्रहण कसे करायचे हे जर एकदा शिकलात ना तर मग 24 आठवो की न आठवो आपण 25वा 26वा करू शकतो. हा जो भाव आहे ना तो समजून घ्यायचा आहे. शिक्षणाची ही पद्धती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्यासाठी मधु हा महत्वाचा आहे. कारण तुम्ही इतरांच्या अनुभवातून स्वतः संपन्न होऊ शकता. शिक्षणाचं मूळ सूत्र हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट स्वतः करून पाहण्याची गरज नाही. उदाहरण देताना मी गमतीने सांगत असतो, समजा आपल्या समोर वायर आहे, तो कुठंतरी तुटलेला असेल, त्याच्यातून जर आतली तार बाहेर आलेली असेल, त्याला हात लावला तर भयानक अशा प्रकारचा आनंद प्राप्त होऊ शकतो. भयानक शब्द आहे त्याच्याकरता, म्हणून गमतीने शब्द वापरला. अत्यंत तीव्र अशा प्रकारचा झटका बसेल. आता मला सांगा, हा झटका कसा बसतो हा अनुभव घेऊन पाहिजे गोष्ट आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. कोणीतरी घेतला, त्याला बसला, त्याला त्रास झाला, आपण करायचं नाही हे त्याच्या अनुभवातून आपण शिकतोय. त्यांनी मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीतून आपण शिकतोय. कोणीतरी प्रयोग करून पाहिले, अगदी साध्या व्यवहारातल्या गोष्टी, वेगवेगळे घरातल्या पदार्थ असतील, भाज्या असतील, कोणत्या तरी माता भगिनीने प्रयोग करून पाहिला, त्यात एखादी गोष्ट टाकून पाहिली, नाही चांगली लागली, बाकीच्यांनी शिकायचं या भाजीत ही गोष्ट टाकायची नाही.
हे सुद्धा शिक्षण आहे, लक्षात घ्या. इतरांच्या मेहनतीतून. इनी स्वतः केली का? नाही केली. कोणीतरी मेहनत केली, त्यातून प्राप्त केलं. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी वाचायला ऐकायला सांगितल्या आहेत, त्यातला एक विषय आहे चरित्र ग्रंथ. कशासाठी? कारण ते अत्यंत कोणीतरी वैशिष्ट्यपूर्ण महत्वपूर्ण जीवन असतं, त्याच्यावर चरित्र लिहिले जाणार. आत्मचरित्र असतील किंवा कोणीतरी लिहिलेले चरित्र असतील, श्रेष्ठ व्यक्तींचेच असणार. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही सगळे त्रास सहन केले, ज्या काही समस्या आल्या, त्याच्यावर त्यांनी जे चिंतन केलं, त्याच्यावर जे उपाय शोधून काढले, ते आपल्याला एकाच बैठकीत बसल्या जागी मिळतात. याला मधुहा असं म्हणतात. चांगल्या पद्धतीने हा अर्थ समजून घ्यायचा की इतरांच्या मेहनतीतून आपल्याला मध प्राप्त करायचा आहे. याचा अर्थ सुंदर प्राप्त करायचंय, चांगलं प्राप्त करायचंय, आनंददायी गोष्ट प्राप्त करायची आहे. आणि ती कशी करता येते? आता म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट स्वतः करायची गरज नाही. इतरांच्या श्रमातून, इतरांनी घेतलेल्या अनुभवातून स्वतः संपन्न होणे, हा शिक्षणाचा जो मूळ गाभा आहे, तो या मधुहा शब्दाच्या निमित्ताने आपल्या समोर. आणखीन वेगवेगळे गुरु, पुढचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.